पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रोंघा गावात ही घटना घडली आहे। धनराज ठाकरे वय वर्ष 70 असं आरोपीचं तर एकनाथ ठाकरे वय वर्ष 40 असं मृत मुलाचं नाव आहे। या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। धनराज ठाकरे यांचा टेलरिंगचा व्यवसाय असून गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बाप लेखामध्ये शेत जमिनीवरून वाद सुरू होता। शनिवारी दुपारी यात वादातून दोघांमध्ये खडाजंगी झाली। वाद विकोपाला गेल्याने वडिलांनी कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाच्या मानेवर घातले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान धनराज ठाकरे शेतात काम करतात, तर त्यांचा मोठा मुलगा एकनाथ हा पाटबंधारे विभागात कार्यरत होता। लहान मुलगा हा मुंबईत नोकरी करतो। वडील धनराज आणि मोठा मुलगा एकनाथ यांच्यात संपत्तीवरून वाद होत होते। शनिवारी एकनाथ शेतीचं काम करत असताना धनराजांनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर वार केले। त्याची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला। समाजाचा आता संयम सुटलेला आहे, अशा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। समाजात माणसांची डेव्हलपमेंट तर झालेली आहे, परंतु माणसं आता माणसात राहिलेली नाहीत। माणूस आता कोणाचाही विचार करत नाही। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।